नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी इथं काही इंटरव्ह्यूद्वारे पद भरलं जाणार आहे. तर ते कोणती पद आहे ते आपण पाहणार आहोतच. मात्र त्या अगोदर आपण बृहन्मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे वेगवेगळ्या असणाऱ्या शिक्षक भरती त्याचप्रमाणे इतर काही जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण नक्की पाहाव्या. मित्रांनो, आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी यवतमाळ इथं बघा ऍडव्हर्टाइजमेंट फॉर फिलिंग दी पोस्ट ऑफ CHB टीचर. तर हे बघा क्लॉक आवर बेसिस वरती शिक्षकांची भरती निघालेली आहे. तर जे कोणी क्लॉक आवर बेसिस वरती यवतमाळ इथं कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी करता कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्याकरता ही जाहिरात आहे. तर कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी यवतमाळ इथं बघा कोर्स कोड दिलेला आहे मॅथमॅटिक्स 111, त्यानंतर मॅथमॅटिक्स डिफिशियन्सी कोर्स फॉर सेमिस्टर फर्स्ट ओनली, त्याच्यामध्ये एक वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये दुसरा मॅथ्स 232 हा कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी यवतमाळ यांच्या सिलेबस मधला सब्जेक्ट कोड आहे. याच्यामध्ये बघा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फॉर सेमिस्टर 3 याच्याकरता या 3 जागा आहेत. आणि या व्यतिरिक्त बघा तुम्हाला मॅथमॅटिक्स असेल, मॅथमॅटिक्स 1 असेल, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स याच्यासाठी बघा क्वालिफिकेशन MSc मॅथमॅटिक्स विथ नेट सेट किंवा PhD इन रिलेव्हंट डिसिप्लिन मध्ये असेल तर त्यांनी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. तर बऱ्यापैकी MSc झालेलं प्लस तुम्हाला सेटनेट असेल किंवा रिलेव्हंट डिसिप्लिन मध्ये असेल तर मॅथमॅटिक्स साठी तुम्ही अप्लाय करू शकता. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग साठी बघा MTech किंवा ME किंवा CSE किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल मध्ये तुमचं असावं विथ सेटनेट किंवा PhD रिलेव्हंट डिसिप्लिन मध्ये असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि क्लॉक आवर बेसिस वरती बघा पेमेंट किती आहे. थिअरी लेक्चर करता 1000 रुपये प्रति तास आणि प्रॅक्टिकल करता बघा 2000 रुपये प्रति तास फॉर 1+1 कोर्स यांनी सांगितलेलं आहे. तर 1000 रुपये एक तास साधारणपणे तुम्हाला इथं पडत आहे. याच्यामध्ये बघा नो रिलॅक्सेशन इन एज्युकेशन क्वालिफिकेशन विल बी गिवन बाय कमिटी इफ कॅन्डिडेट इज नॉट अवेलेबल हॅव्हिंग इसेन्शियल क्वालिफिकेशन. आपल्याकडे सेटनेट नसेल, आपल्याकडे PhD नसेल तर आपण अप्लाय करायचं थांबू नका. यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये रिलॅक्सेशन दिलं जाईल. जर तसा कॅन्डिडेट जर आता अवेलेबल नसेल तरी पण आपलं सिलेक्शन होऊ शकतं. अर्ज दाखल करण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने असेल. हार्ड कॉपी ऍप्लिकेशन आपल्याला जो काही फॉर्मॅट आहे, जो आपली व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण जाहिरात दिलेली आहे, तिथून पण आपण अप्लाय करू शकता. तर ऍप्लिकेशन फॉर्मॅट आर अवेलेबल ऑन डॉक्टर PDKV ऑफिशियल वेबसाईट. तर ते ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर पण तुम्हाला ऑफिशियल जो काही फॉर्मॅट आहे तो तुम्हाला मिळून जाईल. आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे बघा 14 सप्टेंबर 2025. तर याच्यामध्ये शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर ऑनलाईन इंटरव्ह्यू. तर हे ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन इंटरव्ह्यू करता बोलवलं जाईल आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी कम्युनिकेटेड फर्दर डिटेल्स रिगार्डिंग द लिंक अँड प्रोसेस ऑफ ऑनलाईन इंटरव्ह्यू. तर हे तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन इंटरव्ह्यूद्वारे पण तुम्हाला हे इंटरव्ह्यू देता येतील. तर अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी यवतमाळ आहे. वेबसाईट जी आहे ते www.pdkv.ac.in याच्यावर ही मूळ जाहिरात प्रसिद्ध आहे, तिथून आपण ती डाउनलोड करा. या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन आम्ही कमेंट बॉक्समध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू. ऑनलाईन फॉर्म्स अँड ऑल डिटेल्स आपली जी वेबसाईट दिसत आहे स्क्रीनवरती तिथं उपलब्ध आहे, तिथूनही आपण ती पूर्ण माहिती घेऊ शकता. तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. अशा वेगवेगळ्या नवनवीन जाहिरातींकरता आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.